संध्याकाळचे 5 वाजले की संध्याकाळच्या स्वयंपाकाचा प्रश्न पडलेला असतो. मग संध्याकाळी भाजीला काय बनावं, भाजीचा विचार करता करता 10-15 मिनटं अशीच निघून जातात. मग थोडा विचार करून काहीतरी भाजीचा बेत आपण ठरवतोच. तर मलाही आज असाच प्रश्न पडला होता की काय भाजी बनवावा. मग होती माझ्याजवळ वांगी होती बाजारातले, चांगले वांगे होते. म्हटले चला मग ही वांग्याचीच भाजी बनवू. मग वांग्याच्या भाजीसाठी मसाला काढला, कांदा भाजला, खोबरं पण भाजलं, खोबरं किसून घेतलं, मग ते भाजलं, लसूण, अद्रक, कोथिंबीर सगळं एकत्र करून घेतलं आणि भाजी थोडी घट्ट व्हावा त्यासाठी थोडी हरभऱ्याची डाळ पण भाजली. हरभऱ्याची डाळ आहे ना भाजताना थोडंसं तेल टाकून भाजायची, म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होते आणि मसाला पण आपला छान बारीक होतो. तर मी हा मसाला चांगला भाजून घेतला आहे आणि ताटात काढून घेतला, थंड होऊन दिला आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला आता वाटून घेणार आहे. आमच्याकडे पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे लाईट कधी पण जाऊ शकते, म्हणून म्हटलं आधी मसालाच वाटून घ्यावा आणि मग बाकीचं काम करावं. आणि वांग्याची भाजी मस्त बोंबील टाकून बनवणार आहे. तर बोंबील मी स्वच्छ करून घेतलेले आहे आणि आता त्यांना स्वच्छ असे धुवून घेणार आहे आणि मग भाजीत टाकणार आहे. त्याच्या आधी वांगे कापून आतमध्ये बघून व्यवस्थित मग पाण्यामध्ये टाकलेले आहे. थोडा वेळ ही वांगी मिठाच्या पाण्यातच भिजून द्यायची आणि मग त्याच्यामध्ये मसाला टाकूया आपण. बोंबील मी इथं आता स्वच्छ धुवून घेते आणि तेलामध्ये आधी त्याला परतून घेणार आहे चांगलं आणि परतल्यानंतर मग मसाला टाकणार आहे. तर मी आता इथं तेल गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये बोंबील टाकले बघा. आता ते बोंबील चांगले फ्राय करून घेणार आणि मग त्याच्यात मसाला टाकणार. तर बोंबील इथं तळलेले चांगले आणि मी जास्त खडा मसाला काही वापरलेला नाही आहे. मटणाच्या भाजीसाठी जे मसाले आपण वापरतो ना तेच मसाले मी आता ह्या वांग्यासाठी पण वापरणार आहे, कारण याच्यात पण बोंबील मी ॲड केलेले आहे म्हणून. आणि काळी भाजी मटण मसाल्यात केली तर छानच होते, स्पेशली वांग्याची. तर मग आता वांग्याची भाजी मी आता एक मसाला टाकलेला आहे आणि तो मसाला आता परतून घेते चांगला आणि मग त्याच्यामध्ये बघा मग अशी दाखवलेला मटण मसाला आणि अजून दुसरा मसाला तो पण मी त्यात ॲड करते. आणि घरामध्ये आहे जी आपली रोजची रेग्युलर जी लाल मिरची पावडर आहे, ती मिरची पावडर, हळद आणि काळा मसाला असं हे सगळं एवढा मसाला मी टाकलेला आहे आणि मीठ एवढा मसाला टाकून मग आता हे चांगलं परतून घेते. चांगलं परतल्यानंतर मग याच्यामध्ये थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकणार आहे आणि मग वांगी टाकणार आहे. तो मसाला शिजतोय तोपर्यंत मी वांग्यामध्ये हा मसाला इथं भरून घेते. वांग्यात मसाला भरला तर त्या वांग्याला टेस्ट येते, म्हणजे चवीला चांगलं लागतं. तर मी ह्या वांग्यामध्ये सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेते आता. तोपर्यंत तिकडे तो मसाला चांगला शिजतोय. मसाला शिजून झाला की मग हे वांगे मी त्याच्यामध्ये टाकणार. तर बघा मसाला इथे शिजलेला आहे आणि आता हे वांगे मी त्याच्यामध्ये टाकते. हे थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मग थोडंसंच पाणी टाकायचं आहे, पाणी जास्त नाही टाकायचं, कारण वांग्याची भाजी वांगे शिजायला काही टाईम नाही लागत. 2 शिट्ट्या दिल्या तरी वांगे एकदम छान शिजून जातात. तर मी त्यात थोडं पाणी टाकलं आणि झाकण लावून दिलं आणि 2 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलं आणि लगेच बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या, कारण संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी आमच्याकडे 7-7:30पर्यंत जेवण लागतं. मुलांना पण संध्याकाळचं जेवण लवकर लागत असते, तर त्याच्यामुळे मी पटकन स्वयंपाक करून घेत असते संध्याकाळचा. 7-7:30पर्यंत जेवणं ही झालीच पाहिजे. रोजचा हा वेळच आहे आमचा, कारण इकडे गावाकडे लवकरच जेवणं करतात. खूप दिवसाच्या चपात्या खाऊन पण खूप कंटाळा आला होता. तर मग बाजरी त्या दिवशी दळून घेतली होती, तर म्हटली मग चला आता बाजरीच्याच भाकरी करा. वांग्याच्या भाजीबरोबर बाजरीच्या भाकरी चांगल्याच लागतात. तर मग मी बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या आणि पटकन अशा बाजरीच्या भाकरी मग करत होते. भाकरी करून घेतल्या. तर पीठ मी चांगलं मळून घेतले आणि एक भाकर तव्यावर आहे आणि एक परातीमध्ये आहे. तर बघा रात्री जेवणाचा वेळ झालेला होता, तर सगळे घरात येऊन बसले होते. चिकू पण घरात होता आणि आमचं मांजरीचं पिल्लूसुद्धा घरात येऊन बसलेलं होतं. तर मग त्यांना मी म्हटले तुम्ही जेवायला बसा, तोपर्यंत मी भाकरी करून घेते. मग माझ्या भाकरी होतच आल्या होत्या, भाजी पण शिजली होती. मग कुकर मी खाली ठेवून दिला आणि आत्यांना म्हटले तुम्ही वाढून द्या, तोपर्यंत मी भाकरी करून घेते. आणि तसा अर्थात त्या मांजरी संग बघा कसा खेळत होता. तर माझ्या भाकरी होतच आल्या होत्या, पण कुकरची एक शिट्टी झाली आणि मी भाजी खाली ठेवून दिली आणि मग आत्याने त्यांना सगळ्यांना वाढून दिलं
तर मग मी भाकरीच करत होते, मी नाही जेवायला बसले, माझ्या भाकरी चालू होत्या. मग आत्यांनी सगळ्यांना वाढून दिलं, सार्थकला पण, चिकूला पण, आणि साक्षीकडे वाढून दिलं बाबांसाठी. त्या घरात बाबा जेवायला बसले होते आणि मग साक्षीने त्यांना जेवण घेऊन गेली. तोपर्यंत मी भाकरी करतच होते आणि मग यांना सगळ्यांना आत्या वाढतच होत्या. थोडा जरी जेवणाला उशीर झाला ना तर बघा, ही आमच्या घरात असं असतं, मी करत राहते स्वयंपाक, मग तेव्हा हे सगळेजण जेवायला बसतात. भाकरी झाल्यावर मग मी ते टोपलं खाली ठेवून दिलं ना. तर संध्याकाळच्या वेळेस आम्ही असं सगळे एकत्र जेवायला बसत असतो. कोणी वेगळं नाही बसत, सगळे एकत्रच बसतात. मग माझा स्वयंपाक चालू असतो आणि असे आम्ही सगळे एकत्र ह्या घरामध्ये जेवायला बसतो. बघा मग सगळे आता जेवायला बसलेले आहेत. सार्थक पण, चिकू पण, त्यांचे पप्पा पण, आणि इकडून साक्षी सेल्फी घेते. साक्षी थांबली होती, ती आणि आम्ही दोघीजणी संगती जेवणार होतो. तर ती म्हटली आता तुझ्या होऊ देच भाकरी, मग आपण संगती. भाकरी करून झाल्यावर साक्षी आणि मी जेवायला बसलो.